अयोध्या ते आज श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्या अनुषंगाने संपूर्ण देशात आज श्रीरामाच्या जयघोष साजरा करण्यात येत आहे। संपूर्ण देशात विविध शहरांमध्ये व गावखेड्यांमध्ये राम मंदिर सजवण्यात आलेले आहे। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात सुद्धा आज अयोध्या येथे होणाऱ्या श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगाने संपूर्ण दर्यापूर शहर हे भगवमय झालेले आहे। शहरातील विविध चौकांमध्ये रामभक्तांनी आपापल्या घरांवर भव्य ध्वज लावलेले आहेत, तर शहरातील बुटी चौक येथे सुद्धा श्रीराम मंदिर हे अतिशय उत्साहात सजवण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी व विद्युत रोषणाईने चकमकत आहे। शहरातील बुटी चौक या ठिकाणी श्रीराम मंदिरापासून संपूर्ण मंदिर परिसरात भव्य दिव्य मिरवणूक सुद्धा काढण्यात आली। विशेष म्हणजे मिरवणुकीमध्ये शहरातील मोठ्या संख्येने श्रीराम भक्त उपस्थित पाहायला मिळाले, तर विविध ठिकाणी श्रीरामाच्या पालखीचे पूजा अर्चना सुद्धा करण्यात आली। जुन्या दर्यापूर शहरामध्ये श्रीरामाची गुढी सुद्धा हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने उभारण्यात आलेली आहे। दर्यापूर माहेश्वरी भवन मंडळातर्फे बसस्थानक ते श्रीराम मंदिरापर्यंत दर्शन घेण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली। या दरम्यान कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले यांच्या नेतृत्वात तगडा बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळाला। आज संपूर्ण देशभरामध्ये श्रीरामाच्या जयघोषाने संपूर्ण देश गुंजला आहे। अयोध्या येथे श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना होणार आहे। या निमित्त संपूर्ण देशात आज उत्साहाचं वातावरण निर्माण झालेले आहे। त्याच अनुषंगाने आज दर्यापूर येथे सुद्धा संपूर्ण दर्यापूर शहर हे राममय झालेले आहे। दर्यापुरातील विविध चौकांमध्ये भव्य ध्वज लावण्यात आलेले आहे। काही ठिकाणी रामांच्या फोटोचे पूजन या ठिकाणी करण्यात येत आहे, तर काही राम मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात आज हा जल्लोष साजरा करण्यात आहे। या ठिकाणी राम मंदिर आहे दर्यापूर येथे, त्या ठिकाणी काही राम भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहे। आपण त्याच्यासोबत जाणून घेऊया। काय सांगाल की आज संपूर्ण देशातलं लक्ष श्रीराम मंदिर मूर्ती स्थापनेकडे लागलेलं होतं आणि आज एक मोठं उत्साहाचं वातावरण संपूर्ण देशात आहे, काय बरं? आज आपल्या या सनातन धर्माकरता आजचा दिवस खूप मोठा आहे। 500 वर्षापासून जी काही आपली प्रतीक्षा होती श्रीरामची मूर्तीची स्थापना व्हायला पाहिजे, ती आज होत आहे। त्याकरता सर्व आपल्या हिंदू बंधूंना दर्यापूर माहेश्वरी मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन। आज आम्ही दर्यापूर येथील माहेश्वरी बंधूंनी सकाळी स्कूटर रॅली काढून राम मंदिर येथे आम्ही सर्व लोक आलेलो आहोत आणि इथून आम्ही बालाजी मंदिर दर्यापूर येथे जाणार आहोत। या ठिकाणी काही महिला सुद्धा आहेत, आपण त्याच्या सुद्धा जाणून घ्या। काय सांगाल, आज संपूर्ण देशामध्ये श्रीरामांच्या दर्शन केलं जात आहे, आपण सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने आले आहे, कशा प्रकारे उत्साह आहे? खूप चांगला उत्साह आहे। दिवाळी सारखं भावना आमच्या मनात आलेल्या आहेत आणि एक समाज एक धर्म याचं प्रतिनिधित्व सगळ्यांना दिसत आहे आणि रामाचा जागर पूर्ण भारतात देशात सगळ्यांना माहित झालेला आहे आणि आम्ही महिला याच्यासाठी खूप खूप आभार मानतो मोदीजींचे। या ठिकाणी राम भक्त या ठिकाणी आले होते आणि यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीचे आभार सुद्धा मानलेला आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।